आमची सकाळ सुरू झाली आहे कामाने आणि हे बघा हे कुणाचे दर्शन झालेलं आहे आपल्याला लांडर होती ते सुंदर असा हातेगणचा डॅम आणि इकडं शिर्डी देवी. आज आमच्या कामाची सकाळ सकाळ 7 वाजता सुरुवात झालेली आहे. आज आपल्याला बावधन मध्ये घाण्या डेकोरेशनची ऑर्डर आहे. तर चला आपण आज पाहूया. खूप थंडी आहे त्यामुळे हे बघा पूर्ण पॅक वगैरे होऊनच चाललेलं आहे. आज आम्ही हे बघा खूप थंडी आहे. सकाळचं वातावरण खूप सुंदर असतं आणि आम्ही जरा निसर्गप्रेमी आहोत त्यामुळे आम्हाला अशी वडाची वगैरे झाडं दिली तर आणखीनच छान वाटतं. दिवस खूप छान जातो. तर बावधन रस्त्याला अशी खूप सुंदर अशी वडाची झाडं आहेत आणि सकाळ सकाळ हा सुंदर असा नजाराही आम्हाला पाहायला मिळाला. आजची आपली ऑर्डर होती बावधनमध्ये आणि फायनली आम्ही बावधनमध्ये येऊन पोचलेलो आहे आणि बावधनमध्ये आपल्याला जायचं आहे पांढऱ्याच्या वाडीला ऑर्डरला. तर फायनली आम्ही आमच्या लोकेशनवरती पोचलो. कस्टमरनं आज तयारी करून ठेवली होती. पहिल्यांदाच आम्ही फक्त डेकोरेशन करायला गेलो होतो. फुलांच्या पाकळ्या वगैरे सगळ्या कस्टमरने करून घेतल्या होत्या कारण हे कस्टमर नव्हते तर हे आमचे एक मित्रच होते ज्यांच्याकडे आम्ही नेहमी गुलाबाची फुलं वगैरे घेतो. तर त्यांच्याच घरी आज आम्हाला डेकोरेशन करायचं होतं. डेकोरेशनला सुरुवात केली आणि हे बघा डेकोरेशन कसं झालेलं आहे ते आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. आणि आज थोडंसं आम्ही व्हिडिओग्राफर बनलो होतो कारण आपल्याच ओळखीचेच होते त्यामुळे थोडंसं त्यांचं व्हिडिओ शूट कसं करायचं काय करायचं हे करून आम्ही त्यांचं थोडंसं व्हिडिओ शूटही केलं. आणि बघा तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. हा आहे आपला घाणा डेकोरेशनचा फायनल व्हिडिओ आणि याच्यामध्ये बघा आम्ही घाणा डेकोरेशन त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे करून दिलं होतं आणि डेकोरेशनचे थोडेसे व्हिडिओज वगैरे काढून डेकोरेशन करून झाल्यानंतर आम्ही निघालो वाईला. आणि जाता जाता रस्त्यामध्ये आम्हाला असे कपाट बेड वगैरे विकायला आलेलं ते दिसलं तर मला घ्यायचं होतं म्हणून मी थोडंसं तिथे जाऊनही कसं आहे काय आहे तेही पाहून घेतलं आणि तिथून आम्ही कपाट खरेदी केलं.